शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र स्थान दिलं गेलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज आहे गुढीपाडवा. हा हिंदू धर्मामध्येच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाच्या काळजाकाळजात दडलेला हा नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो. म्हणजेच आपण या दिवसाला आपला सर्वोच्च सण म्हणून साजरा करतो आणि ह्याच अनुषंगाने आज आपल्या फार्मवर ही आपली देशी गाय मित्रांनो, प्युअर देशी गाय, आणि ह्या गायीने एकदम प्युअर असा देशी गोरा दिलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ बनायचं रिझन फक्त एवढंच होतं मित्रांनो. प्रत्येक नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण कुठला तरी एक असा निर्णय घेतो आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपण काहीतरी करायचा प्रयत्न करतो. त्याच अनुषंगाने आम्हीही कधीतरी एक निर्णय घेतलेला होता की आपणही भविष्यामध्ये काहीतरी व्यवसाय चालू करू. म्हणजेच गाई पालन असेल, शेळी पालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल. त्याच व्यवसायाच्या जोडीने आज जे आम्हाला फळ मिळालंय मित्रांनो, आणि आज आम्ही स्वतःला भाग्यवान यासाठी समजतो मित्रांनो की आज एवढ्या पवित्र दिवसाच्या निमित्ताने आज आमच्या फार्मवर आपल्या देशी गाईकडनं एक छान असा देशी गोरा आपल्या फार्मवर आलेला आहे. म्हणून या गोष्टीचा मनस्वी खूप आनंद होतो. आणि हे जे सुख आहे ना मित्रांनो, हे सुख फक्त गावाकडे आणि शेतकऱ्याच्या घरातच तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो. आज तुम्ही बघाल ना मित्रांनो, तुम्ही गावात कुठेही फिरा किंवा सिटीमध्ये कुठेही फिरा, तुम्हाला प्युअर देशी गाईचं दूध भेटणं नामुमकिन आहे. आणि हे दूध आम्ही आमच्या स्वतःसाठी कितीही आणि कसंही वापरू शकतो. का? कारण आम्ही गोमातेची जी सेवा करतो मित्रांनो, त्या सेवेचं फलस्वरूप आम्हाला अशा पद्धतीने भेटत असतं. तर आपली गाय, आपला गोरा, आणि आज ह्या दिनानिमित्त जे आपल्या फार्मवर आलेलं त्याचं आगमन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. जय शिवराय.